धर्मक्षत्रे कुरुक्षेत्रे समवेतायस्वा मामका पांडवा चैव किम कुर्वत संगे. गीतेतला पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक आहे हा. ज्ञानदेवी भाष्य केले आणि गीता ज्ञान विस्तारले. 910 935 हे दोन आकडे आहेत. किती? 9010 आणि 9035 असं भूमीचे आकडे आहेत. एका प्रतीत 9010 आहेत, दुसऱ्यात 35 म्हटल्यावर 25 ओव्या वाढ आहेत. असो, गीता हा ग्रंथ भारतीयांना सुद्धा, चांगल्या चांगल्या बुद्धिमानांना सुद्धा तो धर्मग्रंथ आहे. सर्व धर्मांचा ग्रंथ आहे का एका विशेष धर्मासाठी आहे हे कळलेलं नाही. थोडं सांगतो तुम्हाला, पाक कळत नाही असं नाही, पण सर्व धर्मां परित्यजे मामेकम शरणम व्रज असा 18व्या अध्यायामध्ये सांगितले. सगळ्याच धर्मात तू राहा आणि त्या धर्माचा अभिमान बाजूला ठेव आणि मला एकाला शरण ये. जे तुमच्या माझ्यामध्ये असणार एक चैतन्य आहे. चैतन्य महाराच्या घरात असलं तर मार होत नाही आणि मांगाच्या घरात हे शरीर आणि स्वभाव मार आहे. कोण आहे? काही महारांची गिरण होती या देशात जन्माला घालायची? मांगांची गिरण होती का ब्राह्मणाची गिरण होती? सगळी एकाची बी. काय म्हणणे तुकोबारायांचं एका पांडुरंगापासून सगळं झालंय. दयापासून हे सकळ मही मंडळ हे झाले. तो हा पंढरीचा राणा, काही ठिकाणी तो एक पंढरीचा राणा असा दुहेरी पाठ आहे. मही आणि मंडळ. मंडळ ह्या शब्दात काय आहे तर सगळं जग बसलं. मही म्हणजे पृथ्वी आणि त्यात मंडळ आहे म्हणजे सूर्यमंडळ आहे, चंद्रमंडळ आहे, स्वर्गमंडळ आहे, वैकुंठ मंडळ आहे, ब्रह्मदेवाचं सत्यलोक मंडळ आहे. काय अशी मंडळ आहे. आणि जे जे जीवाकडनं पुण्य असेल त्या त्या ठिकाणी जीवाचं पुनर्जन्मात वास्तव्य होत आहे. आधुनिक लोक मेल्याचं डोंगान खालतं का वरतं म्हणतात. मेल्यावर कोण आहे? मेल्यावर तर शरीर पुरत्यात, मेल्यावर एक तर शरीर झाडत्यात काय, आणि एक शरीर हितच नाच होतंय तर येम कोणाला त्रास करणार म्हणतात. पण सांगतो तुम्हाला, चैतन्य नावाची जी वस्तू आहे ती या जगामध्ये 7 पाताळापासून 21 स्वर्गापर्यंत एक सगळीकडे भरलेली आहे. आणि ती वस्तू एकच आहे. कुठं आहे? तिला पूर्व पश्चिम नाही, खालीवर होता येत नाही, हलता येत नाही. माल पॅक भरणा म्हणजे बॉक्स मध्ये हलतोय का? तसं भरलेलं आहे चैतन्य सगळीकडे. त्यामध्ये कर्मानं तुमचं किंवा माझं दिसणारं शरीर आहे. हे मानवी असेल, कीटकाचं असेल, देवाचं असेल, ते पुण्यायन असतंय. आपल्या पूर्वजन्माच्या कर्मानं ते शरीर असतंय. स्त्रीचं असेल, पुरुषाचं असेल. आता स्त्री पुरुषात कमी जास्ती काय म्हणतात? कशात? आता स्त्री पुरुषात कमी ठरवायचं झालं, पुरुष जरी बाबासाहेब आंबेडकरांसारखा भारतरत्न मिळणारा माणूस झाला तरी जन्माला कोणाच्या पुढे राहणार? काय म्हणतात? मग ह्यात आता मोठं कोणी बारकं कोण कशाला सवाल करीत बसतात? आई वडील हे जन्माला कारण आहेत. माझं म्हणणं ऐकून घ्या. नुसत्या यांना वाद लावायच्या सवयी आहेत. तत्व स्वीकारायचं नाही, वादात पडायचं नाही, वादात लोकांना अडकवून ठेवायचं. काय त्याचं? आमचे छत्रपती सगळ्या जगाला लाडके झाले. शिवाजीराजे आमच्या सगळ्या जगात लाडके झाले. 7 समुद्रापलीकडे त्यांची कीर्ती गेली का नाही? का नाही? महाराष्ट्रापुरत्या त्या छत्रपतींना रामायण महाभारत सांगून काय राजकीय गुण त्यांच्या तयार करून स्वराज्य कसं स्थापन करायचं हिचं गुरुत्व जिजाऊंच्याकडे जाते का कोणाकडे जाते? आणि सांगतो तुम्हाला, आमची भारतीय संस्कृती आहे. आमच्या भारतीय संस्कृती घाणेरडी गोष्ट सांगतो तुम्हाला. प्रत्येकाला शिवी दिली तर आईवनं देतात का बाबावनं देतात? हे बी मला जरा सांगा बघू. जरा डोकं चालवा. कशी वहिवाट तुमच्या भागात कशी वहिवाट आहे? प्रत्येक गोष्ट आईवनंच शिवी का देतात? असं बाया बी काही विचारित नाहीत. त्याच्या बाबाला 4 शिवा द्या म्हणावं. याचं कारण सांगतो तुम्हाला. बाबा एक क्षणभर त्या मुलाच्या जन्माला कारण असतो आणि त्या मुला आईच्या संस्कारात तिच्या उदरात ती मूल 9 महिने वाढलेलं असतं. 9 महिने 9 दिवस होऊन 10वा दिवस झाल्याशिवाय बाळाचा सुखरूप जन्म होत नाही. एक हे बी लक्षात ठेवायचं. किती भारतीय संस्कृती सगळं लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला मुलं कसली पाहिजे तर तुम्ही पती पत्नीने कसं वागायला पाहिजे हे पण लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला राजकर्ती मुलं पाहिजेत का? धार्मिक पाहिजेत का? तुम्हाला जतन करणारी पाहिजेत का? घरातनं हाकलून देणारी पाहिजेत? आमची मुलं महाराज आम्हाला हाकलून देतात. त्याला आम्ही त्यांना जन्म द्यायला चुकलोय का गावाचं चुकलोय? खरं सांगायचं. गप बसायचं.
भांडण करायचं नाही कुणामध्ये. आम्हीच चुकलोय त्यांना जन्माला घालून. आपली आत्मपरीक्षण करून आपली चूक आपल्या ध्यानात घ्यावी. मी काय सांगतो तुमच्या लक्षात बघा. या सगळ्या गोष्टी अशा आहेत. कशा? मग आई संस्कार करायला चुकल्यामुळं बरं एखाद्याने युद्ध जिंकलं तर धन्य माईचा पुत म्हणतात का बाबाचा पुत म्हणतात ते बी सांगा. आता काय म्हणतात? हा, माईचाच पुत म्हणतात. कारण तिला संस्कारशील बनवलंय तिनं. कोणी? हृदय घट्ट केलंय. सांगतो तुम्हाला ती अमावास्या आणि पौर्णिमा तुम्हाला मूळ युद्धात टिकणार धाडसाने व्यवहार करणारा पाहिजे असेल तर प्रत्येक अमावास्येला आणि पौर्णिमेला तुम्ही लोखंड तापवायचं, ते पाण्यात बुडवायचं सकाळच्या वेळेला, नाही ते ह्या धार वेळेला त्याला प्यायचे. त्या लोखंडासारखं अंतकरण घट्ट होत आहे त्याचं पट्ट्याचं. कोणाचं? आता हे न कळत कसं व्हायचं सांगतो. मूळ मोठं झाल्यावर अंगावरचं दूध पूर्ण झालं, घुटी घालता का नाही? घुटीत खाली उघडायची, घुटीत जायफळ उघडायचं, घुटीत बदाम उघडायचं, मुरड संकट सगळं उघडायचं. ते गरज असते तिची. अंगावरच्या दुधात काही वेळा घुटी घालायची, काही वेळा गाईच्या दुधात घालायची. कारण म्हशीचं दूध घालायला लागलं तर अर्ध पाणी घालून दूध घालायचं. कारण म्हशीचं दूध त्या वर्षभराच्या लेकराला पचणार नाही एवढी भारतीय आयाने सुद्धा त्यांच्याबद्दल खटपट केलेली आहे. आणि जी घुटी उघडलेली आहे त्यात लोखंड तापून घालता का नाही? ते थंड घालायचं नाही तर मग चुलीवर ठेवायचं का? त्यात उन्हात न तापवायचं, त्यात बुडवायचं. आणि ते बुडविल्यावर ते बाळाला तसं तोटाला सण असेल तर घालायचं. लक्षात ठेवायचं. आता नाही तुम्ही राखल्या नाही का नाही का त्याचा उपयोग नाही. तुमचा आळस बघून कंपनीवाल्यांनी घुटीच्या बाटल्या काढल्या, त्यात काय लिक्विड घातले काय की आमची पोरं खुळी होऊन जात का शानी होऊन जात हे कंपनीवाल्यांनी ठरवायचं. शिकलेल्या सुना आल्या आणि संस्कृतीचा नाश झाला. काय झाला? मुलं शाळा शिकली हा अपराध नाही, पण संस्कृतीचा अभ्यास केला नाही हा नालायक पण आहे. मग माझी पोरं असतील, तुमची पोरं असतील. शाळा शिकली का चूक नव्हे, पण ही माणसं अशी का वागतात या गोष्टीवर तिने मागं फिरून बघायला पाहिजे. आमच्या मुलाने ते बघितलेलं नाही. हे खरं आहे का? याचा सायन्सच्या दृष्टीनं प्रयोग काय उपयोगाचा आहे काय हे बघणं काम कोणाचं आहे? म्हातारी करते ते बरोबर आहे का चुकीचं आहे हे कोणी बघायचं? कोणी बघायचं? गेसावर दूध तापून लोणी जास्त निघल का खारोळाच पाहिजे? हे मी सगळं हाताने केलेला माणूस आहे म्हणून सांगतो तुम्हाला. दूध शिनपुटात थारोळ्यातच चांगलं तापतंय का गेसावर तापतंय बारीक करून? मग थारोळ्यात तापतंय त्यासाठी शेणीचा गवर काढून ठेवायचा. बुका झालेल्या शेणीचा गवर ठेवायचा. तो गवर सावकाश पेटत जातोय, दूध उतरू येत नाही. आणि अशी जाड शाई तर दूध तापतंय. जाड शाई आली तर मला सांगतो रवीन ढवळलं तर दोन्ही बाजूनं विरोधी बाजून ढवळलं जातंय. आणि दोन्ही बाजून ढवळलं असल्यामुळं उलट सुलट लोणी निघतंय. पुरी आमच्या त्या मिक्सरवर टाकतात ते एकीने फिरतंय, त्याला विरोध नाही. त्यात कसं लोणी याचं सांगा? बघवत नाही खरं गप बसायचं. काय करायचं? 2-3 म्हशी माझ्याकडे होत्या. 5 घागरी पाणी लागायचं सकाळचं टाकाला. किती? तेवढं माणसाने वाटून संपवायचं. काय करायचं? आणि म्हातारी बारीक होती, तिच्याकडे ओतून घ्यायचं आणि आपण ढवळायचं. काय करायचं? आई बारीक होती अशी, तिला झेपायचं नाही असं वाटायचं म्हणून काय करायचं? आपण ढवळायचं ते. मग तिने ते बघीत शिकल्यावर शिकायला वेळ काय लागतोय माणसाला सांगा? मंथुनी नवनीता तैसे गे अनंता हे प्रमाण दिलेलं आहे. हे संसारातलं प्रमाण आहे का जेवढातलं? उपमा दिलेलं आहे. जसं दह्यातलं दुधातलं लोणी चाळीवर पानं तापून वर येतं आहे आणि त्याच्या पुढं तेच शाही दह्यात खिरवांजली की ढवळून लोणी निघतंय. ते बी जाणीवेच्या आईनी करिता जरी कळसणी. नुसतं थंड पाणी घालून ताक करायचं का पाणी जरा ऊन घालावं लागतंय? कसं तुमचा पुरावा काढालोय मी. गरम थोडं पाणी घालावं लागते ना. आणि मग थंड पाणी घालून ढवळायचं. आणि मग लोणी आलं तर ते ताकात कोंबलं तर तुला शिरत. ही ज्ञानवाऱ्याने ओविलेली ह्याबद्दल. जाणीवेच्या आईनी करिता दधी कळसणी मग नवनीत निर्वाणी दिशे जसे शेवटाला मग ते नवत लोणी निघत असतं. तुम्हाला मी प्राथमिकात म्हणून बोलायला सांगतो, लक्षात ठेवा. आणि यापासून आवड घालायचा तर आपल्या संस्कृतीचा आम्हाला बारकाव्यानं अभ्यास करावा लागेल. काय करावं लागेल? पोटात दुखलं म्हणून दवाखान्याला जायची सवय आहे का? भाताचं भांडं उतरलं तर राख लावायची सवय आहे?
हाय राख आहे घरात. ताकाच्या भांड्याला राख लावायची, भाताच्या भांड्याला राख लावायची, उतरेल त्या भांड्याला राख लावून खाली उतरायचं. अन्न बाहेरनं आलेल्या माणसाच्या पायापासून बाहेरल्या नको त्या गोष्टी येतात आणि ते अन्न पायरवत आहे आणि पायरवलेलं अन्न पचत नाही, त्याला पोट विकारच होत आहे. मग ह्या म्हाताऱ्या रोज काढी त्या आता तुमच्या बायकासनी रोज कसा काढायचा माहिती आहे. 2-3 वेळेस काढलं पोट साफ करत्या म्हाताऱ्या. मग हे वास्तव आहे का नाही, हे नुसतंच आहे का वास्तव खरं आहे, हे तुम्ही तपासायला नको काय. माझं म्हणणं ऐकून घे. यातून आम्ही आलोय कशातून. खळ्यात एकदा रास केली. रास कशाला म्हणायचे सांगायची पाडी. ज्ञानोबरायांचा अवताराची राशी हा नामदेवरायांचा शब्द आहे ना. अवताराची राशी म्हणजे अनेक धान्य गोळा करून ठीक केला, ज्याला रास म्हणतात असं म्हणायची पाळी आता तुमच्या पोरासनी. रास कशाला म्हणतात बाबा म्हणजे शेतकऱ्याचीच पोरं विचारते. रास करून खळ्याच्या बाजूला रास करून त्याला इबीज घालून परत तेवढ्याला इबीज घालून मग रास पूजा करून भरायची. काय हुकात पुती अडकायची. काय करायचं. काय राहिलंय काय ह्यातलं. लक्ष्मी पूजा म्हणून तुमच्याकडं शेतकऱ्याकडं काय ह्यातलं राहिलंय काय. आणि ही लक्ष्मी पूजा अशी म्हणजे त्या धान्याची नवधान्याची नव्याची पौर्णिमा म्हणून आम्हाला एक भाग आहे पुराणात. दसऱ्याची पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा असते, तिला नव्याची पौर्णिमा म्हणतात. त्याला नवधान्य खायला सुरू करायचं असते मुहूर्तावर. काय लक्षात आलं तुमच्या. मी काय म्हणतो ते सगळ्या गोष्टी अशा आमच्या संस्कृतीत लपलेल्या आहेत. संस्कृतीचा अभ्यास करायचा. आणि हे माणसात तुम्ही मोडायला लावले असा, पण त्यांना आमच्या जुन्या माणसांनी लंगोट्यावाल्या घरात एवढं कसं शिकवलं असं हे मला आश्चर्य वाटतं. घरात कसं राहायचं कसं वागायचं ही म्हाताऱ्या माणसाची माहीत होतं. त्यांना कोणतं ते शिकवलं ना शास्त्र. मी काय म्हणतो ऐकून घ्या. घरातलं सूप बाहेर न्यायचं झालं संध्याकाळचं राख पुसल्याशिवाय म्हाताऱ्या देणार नाहीत. कधी त्या दही बाहेर न्यायचं तर कोळसा टाकूनच देणार. काय करणार. याचे परिणाम येईल तुम्हाला मी सांगतो. शास्त्रीय परिणाम आहेत. कसला नातू लाडका असू दे, संध्याकाळी त्यानं दही मागितलं. दही कधी खायला घातलं का. लहान मुलांना जरी आटानं मागितलं तरी संध्याकाळी दही काय घालता. इरजान मोडायचं नाही. काय दही मिळणार नाही. सकाळ दिवस खाऊ दे. कारण नाही जर दिवस मावळच्या पुढे जर दही खाल्लं तर खाणाऱ्याच्या मेंदूवर परिणाम होतोय. मेंदू निकामी होतोय. झोपेत परिणाम होतोय. झोप नको तशी लागते. मग अशा गोष्टीसाठी ही संस्कृती गोष्टी सगळ्या शिकवलेल्या आहेत वडिलांनी. मग इरजान मोडलं पाप लागतंय असं म्हाताऱ्याने सांगायचं. काही चूक आहे म्हातारीची. त्याला सायन्सच कारण देऊन घातला. तेवढा नातू शाना नाही. ही मॅट्रिक झालेली पोरं आली बाहेरनं समजून घ्यायचं. झाडणी पडली असली दारात तर पाय पुसत्यात का नाही खरं सांगायचं. सावळ्याला पुसत्यात का नाही. मग म्हाताऱ्या उठल्या की पायापड भाड्या म्हणतात. सावळ्याला लाथ लावायची नाही. ते पोरगं दुसऱ्या दिवशी व्याख्यान देते वर्गात जाऊन. आमच्या आजीला साळुत्यात देव दिसतोय म्हणून. हरामखोरा त्या साळुत्यात जर देव नाही दिसला तर तो साळुता तू जेवतोस तिथं लोटायचा आहे. तू घाण जर त्या साळुत्याला पुसली तुझ्या पायाची बाहेरली तर तू जेवत्याला जागा घाण होईल. एवढं तर लक्षात घे. पाया पडायला लावत्यात म्हणून सावळत्यापासून पोरं हातभर लांब जात्यात. मग आमच्या म्हाताऱ्यांचं खरं आहे का खोटं आहे सांगा मला. मग संस्कृतीसाठी ग्रंथ काढा असं वाटते मला. तर सगळ्यातले ग्रंथ नाहीत. जुनी संस्कृती कशी आहे ही सगळी बघून करायला पाहिजे. आणि ते त्याच्यावर सायन्सच्या लोकांना संशोधन करायला हवं पाहिजे. वास्तव आहे का अवास्तव आहे म्हणून. त्याशिवाय त्यांची गमेंट जाणार नाही. आणि ते वास्तवात आहे. एवढं आतडी तोडून घेऊन आम्हाला अभ्यास करायची काय गरज आहे. आमच्या घराची माणसाची सांगतात त्यात वास्तव काय आहे काय हे बघायलाच पाहिजे. आम्ही नुसतं बडबडणं म्हणजे आमचं काम नव्हतं. असो मी ज्ञानेश्वरीतले पहिल्या अध्यायातली म्हणजे गीता म्हणतात त्याला सगळे श्लोक बांधणार आहे. त्याला धर्मक्षेत्रे हा श्लोक घेतलेला आहे. एक त्यातली मीमांसा सांगतो तुम्हाला. प्रत्येक ग्रंथामध्ये आमच्या गणेशरायांचं वर्णन केलं जाते. प्रत्येक धार्मिक कृत्यामध्ये गणपतीची संस्कृती सांगायचं तर मोठी आहे. दरवाजा पहिला बसला तर दारावर गणेशपट्टी असते ना. असते का नाही. लग्नात अक्षता बांधायला झाल्या आधी गणेश पूजन. मग प्रत्येक गोष्टीत गणपतीला आमच्या वैदिक धर्मामध्ये आश्रय आहे. पण आमच्या ह्या धर्मशास्त्रामध्ये
चैतन्य एकच मन असल्यामुळं असं काय करा नाही. इथं धर्मक्षेत्र आहे म्हटलं एवढंच खरं. तुम्हाला आता मागणं सगळं बोल सांगतो. ओम तसदिती सूत्राचे सार असं म्हणून ऋग्वेदाला सुरुवात झालेली आहे. माझं म्हणणं ऐकून घ्या. तिथं ओंकार आहे फक्त. ओम नमोजे अध्यास माऊलीन लिहिलं आहे मराठीत. कसं लिहिलं आहे? तिन्ही पण गणेशाय नमा म्हटलेलं नाही. आमची संस्कृती कशी आहे सांगतो मला. वेदातला सुंदर ग्रंथ म्हणजे लोकांना कळणार म्हणून व्यासाने ब्रह्मसूत्र हा केला. कुठला? त्याला उत्तर मीमांसा शास्त्र 13च म्हणतात. लक्षात ठेवायचं. सूत्रबद्ध ग्रंथ थोडी थोडी सूत्र आहे. अथा तो ब्रह्मजिज्ञासा जन्माध्यसेता असं सूत्र आहे. ती ततु समत्मयात अशी एवढी एवढी छोटी छोटी सूत्र आहेत. आणि त्या सूत्रामध्ये अर्थ भरलेला आहे. 700च्या आसपास कधी सूत्र आहेत. ती 4 अध्याय आहेत त्याचे. तर ती सगळी या सृष्टीची उत्पत्ती निर्मिती असलेली जनता याच्या सगळं माप देऊन टाकताय. काय करताय? तुमच्या लक्षात मी काय म्हणतो की एवढा छोटा जरी ग्रंथ असला तर तो एवढा अर्थभरित आहे. त्यांचा शिष्य त्यांनी सगळी शास्त्र लिहिली. तो जैमिनीनं कर्ममीमांसा शास्त्र लिहिलं आहे. संसार कसा करावा. जन्माला आल्यावर कर्म करावं लागतं. कर्म केल्याशिवाय शरीर रक्षण नाही, कुटुंब रक्षण नाही, गावाचं रक्षण नाही, समाजाचं रक्षण नाही, देशाचं रक्षण नाही. हे कर्म करायलाच पाहिजे. आता जे कर्म जे असतं जे ज्यानं पत्करलेलं असतं कुळाचारानं आलेलं असतं. मागणं वाडवडील करत आलेले पुढं करत असतात. कुंभाराजी बरोबर गाडी करायला शिकतात. काय करतात? असे परंपरेने धंदे करत आलेले लोक आहेत. त्याला कुळाचार म्हटलंय. आणि कुळाचाराच्या पलीकडे जाऊन मास्तर बिस्तर फौजदार झाला, कोण आमदार डॉक्टर कोण खासदार झाला तर ती उपाध्याय कर्म म्हटलंय त्याला. कसली? म्हणजे उपाधी लावून घेतलेली कर्म. अशी 2 प्रकारची कर्म आहेत. एक लावून घेतलेली आणि स्वभावता आलेली. जे जयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत. कुठलं? आमचं जे विहित कर्म आमच्या वाट्याला आलेलं कर्म आहे जे करायचं आहे ते ईश्वराचं मनोगत. आता दोघं नवरा बायको आहेत. घर एकानं सांभाळावं आणि शेती एकानं सांभाळावी. नांगरी मारायचं म्हटलं तर त्या कर्मात बायासनी वाटा नको आहे. पण मास्तर व्हायचं म्हटलं तर समान अधिकारात नांगरी मारायला जातील तुमच्या पोरी का मोठ्या मोठ्या नोकऱ्याच करतो म्हणते शिकून. काय म्हणते? प्रसंग पडला तर तारारांना औरंगजेबला घोळाचा घोळा नको ते बी जमायला पाहिजे. मी काय सांगतो ऐकून घ्या. पण नांगरी मारतो म्हणणारी कोण पोर जन्मल असं मला वाटत. शिकलेल्याच नाही. आमच्या अडाणीपुरी मारतात नांगरी. त्या तुम्ही सांगतो बाबाला जमाना झालं तर बऱ्याच पोरने आमच्या समोर माझ्या 50-50-60 वर्ष आऊत मानण्यास पोरीने संसार सांभाळले वडिलांचे. असो गंमत असे कर्म जे आहे घरात काय लागते ते घरच्या घरलक्ष्मीनं सांभाळणं. बाहेरचं काय असेल ते ओढून आणणं राबणं हे कोणाचं काम? तुम्हाला घरातला बारकावा जमतोय का ओढून आणायचं तेवढं जमतंय? मला खरं सांगायचं. घर बांधशीला तुम्ही तर त्या घरात रचना कशी ठेवायची बायाने करावं का गड्याला जमतंय? भांडी कुठे ठेवायची, कुठं काय ठेवायचं, टेबल कुठे ठेवा, खुर्ची कुठे ठेवा, मांडणी करायची नाही. आपण गप बघित बसाय. ठेव म्हणे ते गप ठेवून द्या. कुठं बोलायचंच नाही. त्यात सौंदर्य नावाची भूमिका ही माया आहे भगवंताची. तिनं जग नटिवलेलं आहे. आणि त्यातलाच अंश त्या लक्ष्मीतलाच अंश या स्त्री आहेत. त्यांच्या जर पारमार्थिक स्वरूपात म्हटलं त्यांचा मातृत्व त्यांच्या आमच्यात भाव आहे. कुणाच्यात? लक्षात ठेवायचं. परावी नारी रखमाई समान हे गेले नेमून ठाई त्याची हे शास्त्र तुकोबाराने सांगितलं. मातृत्व भावात असावं. हे लक्ष्मीचेच अंश आहेत. सौंदर्य कसं सांभाळायचं त्यांनाच जमणार आहे. कोणाला? म्हातारीला कानूला चिरू लागशीला का मुरड घाला येईल तुम्हाला? काय म्हणता? येईल काय? आणि तुमच्या शिकलेल्या वेगळ्या पोरीशी मुरड घालायला लावा. बघा कसं चोंग करून ठेवतात म्हणून. काय म्हणून? मुरड घातली तर नक्षी सोनारानं काढल्यासारख्या घालणाऱ्या म्हाताऱ्या इथे. कसं? ते चातुर्य आहे, कला आहे. त्या कलेला मान्य करावं लागेल आणि ते तुम्हाला मानावं लागेल. ते तसंच कशाला करा पाहिजे? दशिवलंच भागत नाही काय? काय म्हणून? दसवा दशीन भागते काय? सौंदर्य जपायसाठी सांगतो तुम्हाला मी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आपण सुंदर असावं, घर सुंदर असावं, अंगण सुंदर असावं, असं सौंदर्य असावं सगळं वाटतंय ना. मग कुर्तीत सौंदर्य का नको? पाहिजे का नको? अशी व्यवस्था आहे. असो धर्मशास्त्र सांगताना जैमिती म्हणतात अथा तो धर्म जिज्ञासा. आता धर्म करणारा कोण पशुपक्ष्यांना काय धर्म करतो काय तरी पण ते धर्मात वळतात मूळ संस्कारानं.
आमची जनावर दहावी सुटली तर शिवारात जाऊन चरतील रातभर, पण घरला दुसऱ्याच्या जातील का आमच्या येतील, हा धर्म त्यांच्याकडे आहे. कोणाचा? रानात गाय म्हैसवी आली तर वासरू टाकून घरला येईल का? तिथंच थांबर, तिथंच थांबर. मग आमच्या पोरी पाळण्यात पोरं टाकून ज्या शाळा शिकवाय गेल्या तर खरं कोणतं यातलं? मातृत्व भाव कसा असतोय सांगतो मी, ऐकून घ्या. नुसती स्पर्धा कर्मात करू नये. कर्म माझ्याकडे काय आहे बघायला पाहिजे. थोड्या पैशात घर कसं चालवायचं बायासनी माहिती आहे. पैसा कसा पोहायचा हे बायासनी माहिती आहे. काय चांगल्या चांगल्या नोकऱ्या करणाऱ्या लोक पोरासनी म्हणतो मी, पैसे इस्कटायचं मशीन आणलंस का नाही, काय त्याची थोडं कळत बी नाही. ते पैशाचं मशीन कसलं असतंय, तांदूळ पडल्यावर कळतंय म्हणतो मी. मग मी काय म्हणतो लक्षात राहा, तुमच्या संसार करावा त्याने कोणी. आपण त्या खटपटावर वाढलेलं जेवायचं, दणकून काम करायचं आणि जमल ते वडून घरात आणायच्या भानगडीत पडायचं. गड्यानं रचून ठेवायचं काम कोणी करायचं? घरलक्ष्मीनंच करायचं. हे लक्षात ठेवायचं. उद्या आपण त्या धडपड करायची नाही. बायको इच्छा करून आपण पोळ्या करीत बसायचं नाही, गप नांगरीच मारायची. अभिप्राय माझा असा आहे, अथा तो धर्मजिज्ञास असं म्हटलेलं आहे. नारदांनी भक्तिसूत्र अथा तो भक्ती व्याख्यायाम असं म्हटलंय. मी भक्तीवर व्याख्यान देतो म्हणतात. मग सगळ्याच गोष्टी धर्माबद्दल अशा आहेत तिथं गणेशाय नमान आहे का, तर जे तत्व आहे ते सगळीकडेच भरलेलं आहे. कुठं? जे तत्व म्हणून जे चैतन्य आहे त्याला जात नाही, त्याला पात नाही, त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही, त्याचा विस्तार नाही, ते कमी होत नाही, ते कुठं नाही असं नाही. कुठं? आणि आहे असं वाटलं तर हातात धरून दाखवता येत नाही. त्यावेळेला नाथ महाराज म्हणतात, कसं बोटानं दाखवू तुला, पाहे अनुभव गुरुच्या मला सेवा कर. मला असं सांगा, आम्ही नुसती कीर्तन प्रवचन करावीत का आळंदी पंढरीची सेवा करावी हे बी मला जरा सांगा. आता मग हरिपाठ केल्याची ती सेवा आहे कुठली? मी प्रवचन करतो ही सेवा आहे ना, ही महाराजगी आहे. थोडक्यात सांगायचं, हे माझा पोट भरायचा धंदा आहे. कोणाचा? न मग पोटाचा धंदा मी करतोय का सेवा करतोय, काय करतोय तुम्हाला यातलं मी बोलते ना. गंमत अशी आहे, धर्म जिज्ञासा, ब्रह्मजिज्ञासा. ब्रह्मजिज्ञासा का म्हटलंय तर देव जाणण्यासाठी माणसाचंच शरीर उपयोगाचं आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोगभोगी, काही उपस्तावरती भैरांद होती पांगळमुखी. सगळ्या माणसांनी तर देव कळतोय काय, पण कळवून घ्यायचा प्रयत्न केला तर कळतोय. मग ज्ञानोबारांचं ऐकायचं. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. त्याच्या पुढे काय सांगितले? साधू झाला नोंदण्या, ज्ञानदेवा गुडी संगती सज्जनी, हरी दिशे जनिवनी, आत्मतत्वी सेवा घडावी, वारकऱ्यात मिसळून देवळात ये. म्हणजे हरिपाठ कळतोय. काय कळतोय? काय असते हरिपाठात? ते चव्हाट्या बसून नको, ते इथं येऊनच करायचं. काय बिघडलं? हे गावचं मंदिर आहे, हे आहे, हे एवढं पवित्र आहे, हे समाजासाठी केले का कोणासाठी केलंय? आणि वारकरी संप्रदाय असा आहे, जगात कुणी वारकरी संप्रदायाच्या भानगडीत पडायचं नाही, कुठल्या शास्त्रीनं पडायचं नाही, कुणी पडायचं, देवाने बी पडायचं नाही. हे बी सांगतो तुम्हाला. आमच्या वारकरी संप्रदायात जो माळ घालील आणि वारकरी होईल आणि सेवेत येईल तो कोण आहे? आमच्यात भागवत म्हणतात त्याला. काय म्हणतात? ऐका जी तुम्ही भक्त भागवत. जो धर्माने देव जाणतो त्याची आम्ही जात बघित नाही, हा आमचा धर्म मोठा आहे. काय तो काय म्हणा महाराजचा अभंग म्हणा आम्ही बंद केल्यात का, बहिणाबाईचं बंद केल्यात, कोणाचं बंद का, दाशीजनचं बंद केल्यात. आज महाराविराजी पोरं आमच्या आळंदी पंढरपूर असतात, त्यासने आम्ही काय वेगळं वाटतं? काल मला जाताना मागाच्या वारीला ड्रायव्हर मिळाला नाही, मुसलमानच्या ड्रायव्हरला फोन केला, ते आलं. कोण? मग आता प्रसंगाला बदत केली, त्याला देव म्हणायचं. काय म्हणायचं? गाडीला ड्रायव्हर नाही, काय करायचं? एसटीतला माणूस रजा करून आला कशाला? दिंडीला. माझा त्याला देव म्हणा का म्हणून मला सांगा तुम्ही, ती जात धर्म वेगळा असेल. माणूस आपल्या कर्माने शुद्ध होतो का माणूस घराण्यान शुद्ध होतो हे बी मला सांगा. ब्राह्मण आहे अडप्याड असलं कोण त्याला विचारत आहे? मी काय म्हणतो तुमच्या लक्षात का नाही? माणूस धर्मानं शुद्ध होत नाही, माणूस कर्मानं शुद्ध होतोय. आणि कर्मासाठी जाणत्या माणसांची गाठ घेऊन त्यांच्या पाठीमागनं जायला पाहिजे. संताचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती हे नाही बनते. आपल्या मनाने करायचे, मनोमार्गे गेला तो येते मोकळा. पुढं हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, मोक्ष रेखे आला भाग्यवण्यातला, साधूचा अंकीला. हरिभक्त ज्ञानेश्वर तुकाराम महाराज सांगिततात तसं आम्ही वागलो की त्यांच्या अंकित आहोत. कुणाच्या?
जे ज्ञानेश्वरी सांगते तसं वागायचं, गाथा सांगते तसं वागायचं. आणि आम्ही तसं वागतोय म्हटल्यावर काय, साधूच्या अंकित आहोत. त्यासाठी माळ चिन्ह घालायचं. काय करायचं, हा माळ घालायची का, आरक्षण टाकलं म्हणायचं, घाणेरडं वागायचं नाही, एवढ्यासाठी टाकलेलं आरक्षण आहे. लक्षात आलं मी काय म्हणतो ते. असो, पुढची गोष्ट अशी, तसंच हे लिखाण केलेलं आहे. कसं, धर्मक्षत्रे. आता मला तुम्ही सांगा, युद्धभूमीचं वर्णन आहे. कौरवानी पांडवांनी ज्या कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू केलं त्या युद्धभूमीचं वर्णन आहे. कुठं, ते क्षेत्र आहे. कुठला, परत काय म्हटलंय, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवा चैव किम कुर्वत संजय. आता तुमचं आणि माझं शरीर, आमची माणसाचे शरीर आहे. धर्म कळतो कोणाला, माणसाला का कोणाला, माणसाला. आचरण कुणी करायचं, ती पहिलं ज्ञानेश्वरी सांगतात. कोण, धृतराष्ट्राच्या तोंडात श्लोक असलाय पण व्यासाने रचना केलेला आहे. काय लक्षात आलं तुमच्या, धर्मक्षेत्र आहे. धर्माचं क्षेत्र म्हणजे मानव शरीर. मागून मिळतंय, ज्याला मिळालंय ज्याला महत्व कळलं. हे शरीर मागून मिळत नाही, मिळालं ज्याला महत्व कळत नाही. ज्याने महत्व कळले त्यांनी लिहून ठेवलंय. काय म्हणून, हे लौकिचा हा देह देव इच्छिता दीप आहे. स्वर्गातली देव इच्छा करतात मानवी शरीर आम्हाला मिळावं, आम्ही वारकरी व्हावं, पंढरीची वारी करावी आणि त्यातला आनंद भोगावा. कशातला, वारीतला. तलीन होऊन त्यातला आनंद भोगायचा. काय करायचं, आता म्हातारा माणूस माझ्यासारखा त्या नादात जर 10 मिनिटं नाचला तर तो त्या प्रेमाच्या लहरीवर नाचना का अंगातल्या बळावर, प्रेमाच्या लहरीवर नाचतोय. आणि त्यावेळा देव तिथे जागृत होतोय आणि आनंद निर्माण होतोय. लक्षात ठेवायचं. आणि त्या आनंदासाठी म्हणून आपल्याला अशी देवाची सेवा करायची आहे. सेवेत आनंद आहे. आजी आनंदुरे एकी परमानंदुरे. काय म्हटले, विठोबाची वेडी आम्हा आनंद सुद्धा, नाम गाऊ टाळ्या वाहू रंजवू गोविंदा. जो जगनेंता परमात्मा आहे त्याला सुद्धा आम्ही आमच्या भजनामध्ये आनंदाने युक्त करू. असं भजन आहे. भले तुम्हाला टाळकोटे म्हणतात पण त्या देव तृप्त होतोय. काय होतंय, म्हणणार टाळकोटे काय म्हटलं म्हणजे फरक पडतोय. काय ते म्हणतातच नव्हा, काय मिनिस्टर म्हणतात, काय डॉक्टर म्हणतात, असं काय ते म्हणतातच नव्हा. मग आम्हाला टाळकोटे म्हटलं काय बिघाडलं काय म्हणलं सांगा ना. नुसता टाळाचं नाव घेतलं आमची टर करण्यासाठी तरी त्याचा जीव उद्धार होईल. टाळ कोणाचं स्वरूप आहे, विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा. वारकरी टोपी काढून ठेवतात जमिनीवर आणि त्या टाळ ठेवतात. आपला टाळ ठेवाय काय नसलं वाटलं आम्ही बसलो ना तर का तो देवाचं रूप आहे. मग आता टोपी ही मुकुटमणी डोक्याला असती ती काढून खाली ठेवायची आणि त्यावर टाळ ठेवायला गाठ बांधाय खाड्यावर घ्यायचा. काय करायचं, तर जमिनीवर टाळ ठेवायने. टाळ हा पण तुकोबारायांनी सांगितलं देव आहे प्रत्यक्ष म्हणून. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, दिंडी म्हणजे विना, विठ्ठल तोंडी विचारा, विठ्ठल अवघ्या भांडवला, विठ्ठल बोला विठ्ठल. आणि हे अशी वागणूक करावी लागते आपल्याला. माझं म्हणणं ऐकून घ्या. मी सत्संगात शिरल्याशिवाय कळेल का, घरात बसून या गोष्टी कळतील का. बर, तिथे तरी चिडबिड करणारी कमी आहेत काय. जिथं पाणी सांडते तिथं चिलटा असत्यातच आणि चिलटा असत्यात ती डास काय झोप उडवत्यात. कुठं आनंदी म्हणलं वाटलं का चिलटा नाहीच म्हणतात, मी झोप उडवणारे भरपूर आहेत तुम्हाला सांगतो. त्यातनं सुद्धा अंग काढावं लागतं आहे. आणि आपलं जे हित आहे ते आपले आपण न करू हित असं म्हणतात, करू हे प्रमाण संचित. आम्हाला कळणार नाही. सत्संगात राहून हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा, चित्तशुद्ध सेवा देवाची ते असं सांगतात. मग धर्माचं क्षेत्र मानवी शरीर आहे. लक्षात ठेवा, कुरुशरीर, कुरुक्षेत्रे कर्तव्यात माणसानं करायचं ठरवलं. ह्या बाया काय करणार नाही, तुम्ही घडी काय करणार नाही असं वाटतंय. भारतीय स्त्रिया कुठं मागं पडल्या, मग सुलताना चांदबीबी असेल, तारा राणी असेल, आमची झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल, हिने कुठं गड्यासनी मागं सारल्यात का सारलेलं नाही. करायचं ठरवल्या. हे कर्तव्याचं शरीर आहे म्हणून याला कुरुक्षेत्र म्हणलंय. कुरु म्हणजे कर्तव्य. लक्षात आलं, धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे क्रियाचं एक साधन आहे. समवेता युत्सवा, समवेता युद्धाला समोरासमोर म्हणले आलेले असतात का. कसे तुमची आताच्या लढाई वेगळ्या दडून बसून करायच्या, कुठं ते कुठनं पिटून बॉम्ब टाकायचा, तसं नव्हतं ते. ढाल आणि तरवा
12 समोरासमोर. कसं दोन्ही मिळतील काय, सवय मिळतील दोन्ही. दोघांनी समोर उभा राहून युद्ध करायचं. तानाजी मालुसरेला मारलं असं जरा. आणि त्यावेळेला उदय भामाला शेलार मामाने विचारलं, दरीत पडून मारणार काय ह्या म्हाताऱ्याबरोबर झुंजणार? सांग. 80 वर्षाचं म्हातार होतं. भारतीय माणसात शरीर म्हातारं नाही, त्याच्या अंगात तारीफ असते. ती तारीफ जागी झाली तर ते जग जिंकेल असं मला वाटतं. मी काय सांगतो ऐकून घ्या. माझं बी आता 83 वर्षे वय झालंय, पण आता सांगायला बसलं आता मला 12 वाजेपर्यंत असा कंटाळा येत नाही. काय नाही, या सांगण्याच्या मुहात निघून जातो वेळ. ही तारीफ आहे माणसातली, ती देवानं दिलेलं अवसान आहे, कोणी ते आम्ही निर्माण केलेलं नाही. आणि त्याचा प्रसाद आहे तो तुम्हाला कुठं धक्का लागत नाही, हे बी लक्षात ठेवायचं. आणि मला प्रसाद व्हावा ही इच्छा करून शरण जायचं देवाला, नमस्कार करायचा. मन वाचा चित्तांड शरण या शरणी जसे मौजदिका गांग रेगाले जैसे म्हणून शरण जावे सर्व भावे देवाची तो अवतरील पा. आता या ठिकाणी धर्म आणि अधर्माचं तुमच्या किंवा माझ्या अंतकरणावर काय करावं आणि काय करू नये असं युद्ध सारखं सुरू असते रात्र दिवस. का कसं एक प्रसंग आला तर कसं करावं, धर्म आणि अधर्म या दोन गोष्टीतलं कोणचं करावं हे अभ्यास करता का नाही आम्ही. अंतकरणाच्या मैदानात दोन पार्ट्या आहेत का, एक अधर्माला झुकणारे आणि एक धर्माला झुकणारे. कोणचं करावं, देवाला हात जोडायचं, सल्ला घ्यायचा म्हाता सताऱ्या माणसांचा, ह्यात काय निर्णय घ्यावा म्हणून. चूक होऊ नये त्यात. मामका पांडवाचे माझी मध्ये धृतराष्ट्र म्हणतोय माझी कौरव असणारी माझी मुलं आहेत, पंडूची मुलं आहेत काय, ते एकत्र आल्यात. एकत्र मिळतीने काय केलंय, एका पुत्र स्नेह मोहितू धृतराष्ट्रासे पुसतू म्हणे संजया सांगे मातो कुरुक्षेत्रीची काय. म्हणजे तिने काय सांगितलं, जे धर्मालय म्हणजे काय तेच पांडवांनी माझे गेले असती व्याजे झुंजातिने तरी त्याची तुल्या अवसरी काय करीत असे येरेरी ते झडकरी कथन करी मज प्रथी वेगा. आता तो पंडोराजा जन्माला येताना त्याला डोळं नाही, जन्मांध आहे, कुणाचं ऐकत नाही, अज्ञानांध आहे. काय अधिक आपल्या पोरांचं वर्चस्व राहावं असं वाटतंय, ही मोहांध आहे. काय वाटतंय, जन्मांध आहे, मोहांध आहे आणि अज्ञानांध आहे. काय मी काय सांगतो लक्षात आलं, अशी व्यवस्था आहे त्याची धृतराष्ट्राची. आता आम्ही सुद्धा कोणत्या पायरीवाही शोधायचं, उगाच पोरांचं सगळं लाड पुरवायचं, लेखाचं सोनं म्हणतं बरोबर नाही. शिक्षा बी लावायला पाहिजे, करून बघ ते म्हणायला पाहिजे, निर्धार करायला पाहिजे. सगळंच पूर्वीच गेला तर ती पोरं मोहामुळे दुर्योधनासारखी होतील, कोणालाच विचारणार नाहीत, अशी परिस्थिती होईल. मोहांध होणे, धर्मांध होणे, माझा धर्म असा आहे त्या धर्माचा अडकून पडू नये आणि अज्ञानांधही होऊ नये अशी जीवाची झालेली तरा आहे. त्यातून जर बाहेर निघायचं असेल तर संत संग धरा, तुम्ही हरिभजन करा, पाठी लागला का दात कातोकर करा म्हणून सांगितलं. लक्षात ठेवायचं, त्यांनी भगवंताचं वस्तू निर्देश मंगल केलेलं आहे. यातनं काय केलं आहे, वस्तू निर्मित देव आहे आहे आहे. नमस्कार मंगल सगुण पार देवाला, गुरुला नमस्कार. तुका म्हणे मंगलाता कोण दाता या होणे, असं सकळ मंगलनिधी श्री विठ्ठलाचे नाम वाचाडी भगवंताचं नाव घेतलं काय तर आंघोळ नसली तर चालतंय. हरिपाठ म्हणता का नाही रोज, काय कवा कवा ते म्हणता, तया नराला धरे वैकुंठ जोडले, पुढं म्हणा बघू, म्हणा गे. हरिवंश पुराण अशी सुरुवात आहे ना. हरी म्हटल्यावर तुम्हाला सगळ्या तीर्थांचं घरात बसल्या पुण्य लागतंय. भाकरी करीजांचं म्हाताऱ्यानं म्हणे जवारी पाठ देवळात नाही गावात. तर माझं म्हणणं ऐकून घ्या, म्हणायचं त्या अन्नावर संस्कार होतात आणि खालेली माणसं म्हणतात लगेच हरिपाठ. अन्नावर संस्कार करायचे, अन्नाच्या संस्कारानं माणसं संस्कार जन्माला. अहो जड आहे, रासायनिक खत कसला आहे, जड आहे काय, चेतना आहे, जड आहे. आम्ही केलेलं पीक आहे का नाही, त्या पिकाच्या बुडाला घालता का वर, बुडाला घालता. पीक जे जिवंत आहे ते रासायनिक खत 20% त्यात वर चढतंय. कशात, म्हणून दूध सकाळची संध्याकाळ नाश्त्यात. आता लागवड घातलेला चारा घालताना जनावरांना त्यात सल्फेट आलेला आहे म्हणून आता ती पोरं फाय करायच्या, ती कुस्त्या मारणार नाहीत कारण त्यांना प्यायचं दूधच चांगलं नाही. मी काय सांगतो ऐकून घ्या. म्हणून हे सगळं साजूक सांभाळायचं आणि साजूक खायचं तरच ती भीमासारखी ताकद येणार आहे.
म्हणून सांगतो लक्षात ठेव, वस्तुनिर्देश मंगल, नमस्कार रूप मंगल आणि नामरूप मंगल. त्यात आता आमच्यात प्रकार आहेत. कोण? पामर, जिज्ञासू, हो पुढं कोण महाराज, जीवनमुक्त, विषयी. पामर कसलीच तमा बाळगीत नाही, तो पामर जीव, देवाला शरण जायचं. विषयी धर्मानं संसार करतो, विषयी. आता पुढं राहिला कोण? जिज्ञासू, देव जाणण्यासाठी भजणारा, धर्म कळण्यासाठी भजणारा जिज्ञासू. आणि ज्याला सगळं सविस्तर ज्ञान आहे, असे 4 वर्ग आहेत. किती? ह्या 4ही वर्गामध्ये ज्या वेळेला आम्ही 4 वर्गातले लोक आहोत, तेव्हा शहाण्या पुरुषांनी देवाबद्दल आहे असा नमस्कार करून असं चिंतन केलं तरी भागतंय काय. पण आम्ही अडाणी माणसांनी मात्र नमस्कार करण्यासाठी देवाला साष्टांग घालावं. काय करावं? साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, वाढले अंतरी, धर्मक्षत्रे कुरुक्षत्रे समवेता युत्सवा, मामका पांडवा चैव किम कुर्वत संजय. हा धृतराष्ट्राचा वाच आहे. आणि आमच्या ज्ञानोबारायांनी श्री गणेशाय म्हटलेलं नाही, दोन्हीकडेही तिथंही नाही, ज्ञानेश्वरी इथे नाही. कारण देव आहे तोच देव आहे. पांडुरंगच प्रलंबासुरला मारण्यासाठी गणपती झालाय. कोण झालाय? आणि त्यानं मग असं नुसतं त्या सोंडीन देव असुर मारा नाहीत, ते पोट दांडगवतं नाही, पोटानं असं ढकललं तर जाऊन कोसावर पडायची ती राक्षस मोठे मोठे. म्हणून त्याला मोठं उदर, लंबोदर काय म्हटले त्याला, पोट लांबडा आहे म्हणून असं रूप घेतलंय. आणि तो भगवान विष्णू आहे. आणि त्यावेळेला ज्ञानोबारांना विचारलं असावं, ज्ञानेश्वरी लिहिताना, तुम्ही सगळे वैदिक धर्म मोडला आहे म्हणून पांडुरंग प्रगट झाले असावेत. तशी उभी आहे दुसरी, काय म्हणतात ते, तुम्ही हे सगळं वैदिक धर्माच्या नियमाप्रमाणे गणेशाची पूजा सोडून दिली, हे बरोबर नाही असं विचारलं असं. त्यावेळेला त्यांनी देवाला म्हटले, देवा तुझी गणेश सकल अर्थमती प्रकाश, माझा गणेश आहे तर तूच आहेस, गणेश झालास तूच. ह्या बाया बसलेल्या ह्या आत्मरूपात सगळ्या पांडुरंग आहेत. शरीरानं भिन्न असल्या पंचभूतात्मक आहेत. ही तुम्ही आहेच, हे तुमचीही शरीर भिन्न आहेत, पण आत्मरूपात तुम्ही सगळे पांडुरंगच आहात. तिथं जात आणि धर्म पांडुरंगाजवळ आत्मस्वरूपात जात धर्म असत नाही, हेही लक्षात ठेवायचं. आणि याच्या पलीकडे असणारे हे संप्रदाय आहेत, रीती आहेत, समजून घ्यायचं. समजून घेऊन ही मनातनं शुद्धतापूर्वक काढून टाकायचं. काय करायचं? संशय राहिला तर बाधक असतो, लक्षात ठेवायचं. म्हणून सांगतो, सगळा असा विचार करून आम्हाला सन्मार्गाचा रस्ता दाखविला असला तर कोण दाखविला आहे? मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले आईचा, झाडू संताचे मारक, आडराणी भरले जे उचिष्टाचा भाग, नका धावू आडराणी, ऐशी बोलती पुराणे. पुंडलिक वरधारी विठ्ठल.